तर मीरा भाईंदरमध्ये मनसेचे नेते श्रीजित मोहन यांचा भाजपा प्रवेश पाहायला मिळतोय। 70 कार्यकर्त्यांसह श्रीजित मोहन भाजपात गेलेले आहेत। भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। तर मालेगावमध्ये 10 लाखांचा बनावट नोटा चलनात आणण्याचं प्रकरण समोर आलेलं होतं। अकोल्यातील मूर्तिजापूरचे शिंदेच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख एलसीबीच्या ताब्यात आहेत। तालुका प्रमुख दीपक पाटील दांदळे हे नाशिक एलसीबीच्या ताब्यात आहेत। एका आरोपीच्या सीडीआर मध्ये दांदळेंचा संपर्क आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली। 2 तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी नोटीस बजावून दांदळेंना सोडलेलं होतं। तर मालेगावमध्ये 10 लाखांच्या बनावट नोटांचं प्रकरण जे आहे ते समोर आलेलं होतं।